नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी आणि काव्याची आई ही बाबा आणि सर्वांना बोलते, काव्या ही काही चुकीची वागलेली नाही. काव्याचे जीवावर प्रेम होते. ते लग्ना अगोदर तिचा भूतकाळ होता. आणि तेव्हा बाबा देखील आश्चर्यचकित होऊन विचारतात, शारदा तू हे काय बोलत आहेस? मग काव्याने असे सर्वांना का सांगितले नाही? तेव्हा आई सांगते, मला सांगितले होते. आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहू लागते. आणि ती बोलते, मला आता असे वाटत आहे की माझी सर्व नाती संपली आहेत, लग्न मोडलं आहे. तेव्हा काव्याही बोलते, नाही ताई, आणखीन असं काही झालं नाही. तुझी सर्व नाती टिकून आहेत. आज देखील पार्थचे माझ्यावर प्रेम आहे आणि जीवाचे तुझ्यावर. तर तिकडे आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या अतिशय आनंदित झालेले असतात आणि दोघेही एकत्रपणे बिअर पिऊ लागतात. आणि रम्याही बोलते, आजची रात्र कोणालाही झोप लागणार नाही. तर तिकडे आपण पाहतो जीवा, पार्थ, काव्या आणि नंदिनी कोणालाही रात्री झोप लागत नसते आणि त्यांना अतिशय त्रास होत असतो. तेव्हा वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या, उद्याची सकाळ ही देखील त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं वादळ घेऊन येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो पिहू ही मोबाईल घेऊन जीवा व मानिनीला दाखवते आणि बोलते, कालची रील संपूर्ण जगात व्हायरल झाली आहे. आणि तेव्हा दोघेही आश्चर्यचकित होतात. पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही कशा प्रकारे आपले घर आणि परिवार सावरणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.